नमस्कार मित्रांनो, आपण कॅन आणि कूडच्या रचना शिकलो. पण कॅन आणि कूडच्या रचनेमध्ये एक अडचण आपल्याला येत होती, ती म्हणजे त्याचं भविष्यकाळी रूप आपल्याकडं नाही. भविष्यात एखादी गोष्ट मी करू शकेन असं जर मला सांगायचं असेल तर त्यासाठी कॅनचं कोणतंही रूप वापरता येत नाही. याला पर्याय म्हणून आपण एबल टूची रचना वापरत असतो. तर आज आपण एबल टू वापरायला शिकणार आहोत तीनही काळांमध्ये. एबल म्हणजे एखादी गोष्ट करण्यास समर्थ असणारा, एबल टू म्हणजे एखादी गोष्ट करण्यास समर्थ आहे. आता त्याच्या आधी जेव्हा टू बी येतं, एक लक्षात घ्या, एबल टू वापरताना नेहमी त्याच्या आधी टू बीचं रूप आलंच पाहिजे बरं का. कोणताही काळ असू द्या, एबल टू बदलणार नाही, पण त्याच्या आधीचं टू बीचं रूप हे काळ निश्चित करणार आहे. मग तुम्ही वर्तमान काळ असेल तर एम इज आर वापरा, भूतकाळ असेल तर वॉज वेअर वापरा, आणि भविष्यकाळामध्ये शॅल बी किंवा विल बीचा वापर करा. आपण तीनही काळांच्या रचना आता या एकाच व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. मला समजा असं वाक्य बनवायचं आहे बघा. त्याचं आधी कॅनचं वाक्य मी तुम्हाला सांगतो. आय कॅन रीड इंग्लिश. आय कॅन रीड इंग्लिशचा अर्थ काय होईल? मी इंग्रजी वाचू शकतो. आता हे झालं वर्तमान काळातलं शक्यता दर्शवणारं वाक्य. यामध्ये आपण कॅन लिहिलं. या कॅननं सांगितलं की हा वर्तमान काळ आहे. पुढं क्रियापदाचं मूळ रूपच येत असतं. आपण कुडचं वाक्य जर करायचं म्हटलं, भूतकाळी वाक्य, आय कुड रीड इंग्लिश असं वाक्य आपण घेतलं. याचा अर्थ काय होईल? मी इंग्रजी वाचू शकलो. इथं आपण कॅनचा भूतकाळ कुड घेतला, पुढं क्रियापदाचं मूळ रूप लिहिलं. कॅन आणि कुड ही सहाय्यकारी क्रियापदं आहेत, त्यांच्यानंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप लिहिलं जातं. इथं शकतो आणि इथं शकलो असं का झालं? तर इथं कॅन आहे, त्यानं सांगितलं वर्तमान काळ आहे. इथं कुड आहे, त्यानं या कुडनं सांगितलं की हा भूतकाळ आहे. आता या दोन्ही काळांमध्ये आपण एबल टूची रचना कशी वापरणार ते बघूयात, आणि मग भविष्यकाळी रचनासुद्धा करूयात. कॅनची आपण भविष्यकाळी रचना करू शकत नाही, कारण कॅनचं भविष्यकाळी रूप होऊ शकत नाही. आता काय करायचं बघा, नेहमी लक्षात घ्या, सुरुवातीला करता आहे तोच. कॅनला फक्त आपल्याला काढायचं आहे. कॅन आणि कुड यांच्या जागी आपण एबल टू घेणार आहोत, परंतु काळ सांगण्यासाठी आपल्याला टू बीच्या रूपाची मदत घ्यावी लागणार आहे. आता इथला आपला करता आहे आय. या कर्त्यानंतर वर्तमान काळात कोणतं टू बीचं रूप येईल? आय ॲम. बरोबर, एम येईल पुढं. या टू बीच्या रूपानंतरच एबल टू लिहायचं.
एबल टू आणि मग क्रियापद आणि पुढचा भाग आपण पूर्ण करणार आहोत. आय एम एबल टू म्हणजे कॅन. आय कॅन. बघा, आय कॅन रीड इंग्लिश म्हणजेच आय एम एबल टू रीड इंग्लिश. यातल्या ह्या एमला विसरायचं नाही. टू बीच्या रूपाशिवाय एबल टू कधीच वापरायचं नाही. अर्थ तोच होणार आहे, अर्थ बदलणार नाही. आय एम एबल टू रीड इंग्लिश म्हणजेच मी इंग्रजी वाचू शकतो, म्हणजेच आय कॅन रीड इंग्लिश. आता हेच आपण भूतकाळामध्ये कसं करणार आहोत? भूतकाळामध्ये आय कुड रीड इंग्लिश आहे. इथं मी कुडला गायब करणार आहे, कुड काढून टाकणार आहे. सुरुवातीला आय हा करता घ्यायचा, मला एबल टू वापरायचा आहे या कुडच्या जागी. पण जो भूतकाळ आहे तो कोण दर्शवणार आहे? भूतकाळ आहे हे सांगण्यासाठी तिथं मदतीला येणार आहे टू बीचं रूप. आय नंतर कोणतं भूतकाळी टू बीचं रूप येईल? वॉज. आय नंतर वेअर येत नाही. वॉज आणि वेअर ही दोन भूतकाळी रूप आहेत टू बीची. आय नंतर येतं वॉज. आय वॉज मग एबल टू. आय वॉज एबल टू रीड इंग्लिश. वाक्यात अर्थ कोणताही बदलणार नाही. आय वॉज एबल टू रीड इंग्लिश म्हणजेच आय कुड रीड इंग्लिश म्हणजेच मी इंग्रजी वाचू शकलो. इथं भूतकाळ का केला? वॉज आल्यामुळं. या दोन वाक्यांमध्ये कुठं फरक आहे हो? फक्त टू बीच्या रूपात फरक आहे. आय एम एबल टू रीड इंग्लिश, आय वॉज एबल टू रीड इंग्लिश. आता आपल्याला जायचं आहे भविष्यकाळामध्ये. भविष्यकाळात आपण आय नंतर त्याला अनुसरून योग्य ते टू बीचं रूप घेणार आहोत. मग एबल टू लिहिणार आहोत आणि पुढं क्रियापद आणि इतर भाग. भविष्यकाळी वाक्य असं होईल, आय नंतर तुम्ही शॅल बी हे टू बीचं रूप वापरायचं आहे. आय शॅल बी. हे बघा, हे शॅल बी याच्याबद्दल पण मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे. शॅल आणि विल हे भविष्यकाळ सूचक शब्द असले तरी त्यांच्या जोडीला पुढं बी हे टू बीचं मूळ रूप आलं पाहिजे. याच्यानंतर बी भविष्यकाळातलं टू बीचं रूप. तसंच हॅवचं रूप काय होईल? आय शॅल हॅव होईल. जर हॅव घ्यायचं म्हटलं तर इथं आपल्याला काही त्याची गरज नाही. आपण फक्त टू बीचं रूप घेणार आहोत. आय शॅल बी पुढं आपलं एबल टू. हे बघा, आपण एबल टू वापरणार आहोत, भविष्यकाळात वापरणार आहोत. म्हणून भविष्यकाळ सूचित करणारं टू बीचं रूप. शॅल भविष्यकाळ सूचित करतंय आणि शॅल बी हे टू बीचं भविष्यकाळी रूप आहे. हे लक्षात घ्या. शॅल आणि शॅल बीमध्ये काय फरक आहे? शॅल बी हे टू बीचं भविष्यकाळी रूप आहे. आय शॅल बी एबल टू रीड इंग्लिश. अर्थ काय होईल? मी इंग्रजी वाचू शकेन. पहा, हे लक्षात आलं का? वर्तमान काळामध्ये आय एम एबल टू रीड इंग्लिश, भूतकाळात आय वॉज एबल टू रीड इंग्लिश आणि भविष्यकाळात आय शॅल बी एबल टू रीड इंग्लिश. तुम्हाला
तुम्ही जेव्हा जर 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला यूज एबल टू असा एक ग्रामरमध्ये प्रश्न पडतो, 1 किंवा 2 मार्काला असू शकेल. तर एबल टू वापरा असं जेव्हा वाक्य विचारलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये कॅन किंवा कुड असतं. तुम्ही काय करायचं असतं, ते कॅन किंवा कुडला गायब करायचं आणि त्याच्या जागी एबल टू घ्यायचं. पण त्या एबल टूच्या आधी टू बीचं रूप लिहायला विसरायचं नाही. बरीच मुलं कॅन आणि कुड काढतात, त्याच्या जागी नुसतं एबल टू ठेवतात, पण टू बीचं रूप लिहायला विसरतात, म्हणून 0 मार्क मिळतात. असो, आपण फक्त आता ह्या एबल टूच्या रचनेचा आपल्या बोलण्यामध्ये उपयोग कसा करायचा हे शिकतोय. त्यासाठी आपण 3ही काळांमध्ये एबल टूची रचना शिकलेलो आहोत. आपण काय करूयात, एखादं दुसरं क्रियापद घेऊन त्याची वेगवेगळी वाक्य बनवूयात. आपण जंप हे क्रियापद इथं वापरूयात. शी हा करता घेऊया. आता कर्त्यानंतर टू बीचं रूप घ्यायचं आहे. वर्तमान काळामध्ये आपण इज घेणार आहोत. शी इज, त्यानंतर येईल एबल टू आणि मग येईल मुख्य क्रियापद. आपल्याला वापरायचं आहे जंप. मग पहिल्यांदा कर्ता घ्या, त्याच्यानंतर त्याला अनुसरून योग्य टू बीचं रूप घ्या, त्यानंतर एबल टू लिहा, त्याच्यानंतर जंप म्हणजे मूळ क्रियापद लिहा. आता जंप याच्या संदर्भात अधिक माहिती आपल्याला जर वाढवायची असेल तर आपण वाढवू शकतो. जंप हाय असं म्हणूया. शी इज एबल टू जंप हाय. हाय म्हणजे उंच. अर्थ काय होईल, ती उंच उडी मारू शकते. याचा अर्थ काय होईल, ती उंच उडी मारू शकते. ती उंच उडी मारू शकते. इज एबल टूचा अर्थ ती क्रिया करू शकणे असा होतो. आता ह्याचा भूतकाळ कसा होईल, शी वॉज एबल टू जंप हाय. अर्थ काय होईल, ती उंच उडी मारू शकली. बघा, इथं वर्तमान काळ आहे, इथं भूतकाळ आहे. काय फरक आहे दोन वाक्यांमध्ये, इथं इज आहे, इथं वॉज आहे, बाकी सगळं सेम आहे. आता भविष्यकाळात कसं करणार, करता त्याच्यानंतर टू बीचं भविष्यकाळी रूप कोणतं असेल, इथं शी हा करता आहे, त्यामुळं आपण विल बी घेणार आहोत. शी विल बी एबल टू जंप हाय. अर्थ काय होईल, ती उंच उडी मारू शकेल. बघा, शक्यता दर्शवणारी ही 3 वेगवेगळ्या काळांमधली वाक्य आहेत. यामध्ये आपण टू बीचं रूप 3 वेगवेगळ्या काळात वापरलंय. बाकी सगळं वाक्य सेम आहे. शी आणि एबल टू जंप हाय एवढा भाग सेम आहे. बदल कुठं करतोय आपण, फक्त या सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल करतोय आणि तेवढ्यावरून वाक्यामध्ये अर्थ बदलतोय. लक्षात येतंय का बघा. समजा तुम्हाला आणखीन एक क्रियापद घेऊन वाक्य जर करायचं झालं तर आपण असं म्हणूयात, इंडिया
भारत गोल्ड मेडल जिंकू शकतो असं आपल्याला वाक्य बनवायचं आहे. आता ऑलिम्पिक चालू आहेत त्यामुळे आपण तसं वाक्य बनवूयात. भारत गोल्ड मेडल मिळवू शकतो, सुवर्णपदक मिळवू शकतो. कसं होईल हो वाक्य? आता मिळवणे असं म्हणण्यापेक्षा जिंकणे असं क्रियापद आपण घेऊ. सुवर्णपदक जिंकणे. जिंकण्यासाठी कोणतं क्रियापद घ्याल? विन हे क्रियापद आहे. आता वर्तमान काळात आपण काय करणार आहोत? कर्ता आपला फिक्स आहे, इंडिया. इंडियानंतर टू बीचं रूप कोणतं येईल वर्तमान काळात? इज. भूतकाळात वॉज. भविष्यकाळात विल बी. इंडिया इज. मग त्यानंतर एबल टू विन. एबल टू विन काय म्हणूयात? गोल्ड मेडल. इंडिया इज एबल टू विन गोल्ड मेडल. भारत सुवर्णपदक जिंकू शकतो. आता यामध्ये आपल्याला जर शकतोच्या ऐवजी शकला असं करायचं असेल तर, म्हणजे भूतकाळ करायचा असेल तर काय करावं लागेल? फक्त आम्ही ह्या इजच्या तिथं वॉज करणार आहोत. इंडिया वॉज एबल टू विन गोल्ड मेडल. भारत सुवर्णपदक जिंकू शकला असं म्हणता येईल आपल्याला. आता का बरं? कारण हा भूतकाळ, या वॉजनं सांगितलं भूतकाळ आहे म्हणून. आता आपल्याला भविष्यकाळ करायचं आहे. काय होईल वाक्य? इंडिया विल बी. हे टू बीचं रूप आपण वापरणार आहोत. विल बी लक्षात घ्या. इंडिया विल बी एबल टू विन गोल्ड मेडल. आता याचा अर्थ काय होईल? विल बी भविष्यकाळ झाला ना. भारत सुवर्णपदक मिळवू शकेल. मिळवू शकेल हे बघा, भविष्यकाळ इथं कळला, इथं भूतकाळ कळला आणि इथं वर्तमान काळ कळला. हे काळ वेगळे वेगळे कुणामुळं आले? टू बीच्या रूपामुळं. बाकी सगळं सेम आहे. लक्षात घ्या, आपल्याला या पद्धतीनं ही वाक्य बनवायची आहेत. कॅन आणि कुड जर असतं तर फक्त तुम्ही इथं हे वाक्य कॅन वापरून वर्तमान काळातलं वाक्य करता आलं असतं. इंडिया कॅन विन गोल्ड मेडल. इंडिया कुड विन गोल्ड मेडल. पण भविष्यकाळात आपल्याला कॅन कुडचा वापर करता आला नसता. लक्षात येत आहे का? पहा. आणि आता ह्याच वाक्याचं जर नकारार्थी करायचं म्हटलं तर नकारार्थी कसं करालो? आपण आता भरपूर वेगवेगळे प्रकार शिकत आलेलो आहोत. नकारार्थी करताना फक्त आपण काय करतो? सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लिहितो. काय होईल? शी इज नॉट एबल टू जम्प हाय. ती उंच उडी मारू शकत नाही. शी वॉज नॉट एबल टू जम्प हाय. ती उंच उडी मारू शकली नाही. शी विल नॉट बी एबल टू जम्प हाय. ती उंच उडी मारू शकणार नाही भविष्यकाळात. इथं विल नंतर नॉट लिहायचंय. विल बी नंतर नॉट लिहायचं नाही. विल नंतर नॉट लिहायचंय, हे लक्षात घ्या नकारार्थी वाक्य करताना.
प्रश्नार्थक वाक्य कसं कराल? इज शी एबल टू जम्प हाय, वॉज शी एबल टू जम्प हाय, विल शी बी एबल टू जम्प हाय. फक्त विलला पलीकडं पाठवायचं आहे. इकडं काय होईल? इथं तुम्ही प्रश्नार्थक वाक्य कसं कराल? इज इंडिया एबल टू विन गोल्ड मेडल, वॉज इंडिया एबल टू विन गोल्ड मेडल, विल इंडिया बी एबल टू विन गोल्ड मेडल. अशी प्रश्नार्थक वाक्य होतील. नकारार्थी वाक्य करताना काय कराल? इंडिया इज नॉट एबल टू विन गोल्ड मेडल, इंडिया वॉज नॉट एबल टू विन गोल्ड मेडल, इंडिया विल नॉट बी एबल टू विन गोल्ड मेडल. बघा, आपण समजा एखादी मॅच आता झालेली आहे आणि आपण कुठंतरी फायनलला हारलो आहे हॉकीची मॅच. काय म्हणणार? इंडिया इज नॉट एबल टू विन गोल्ड मेडल. का? आता सामना हरला आहे त्यामुळं तो जिंकू शकणार नाही. भूतकाळातलं सांगायचं असेल मागच्या ऑलिम्पिकमधलं तर इंडिया वॉज नॉट एबल टू विन गोल्ड मेडल. भविष्यकाळात जर समजा हे खेळाडू नीट प्रॅक्टिसच करेना झालेत, मग काय म्हणता येईल? इंडिया विल नॉट बी एबल टू विन गोल्ड मेडल. पण एखादा आशावादी माणूस पण असतो, तो काय म्हणेल? इंडिया विल बी एबल टू विन गोल्ड मेडल. पूर्वी आपण खूप खूप पूर्वी गोल्ड मेडल मिळवलेले होते. सुवर्ण काळ म्हणतात त्या काळाला, हॉकीचा सुवर्ण काळ. इंडिया वॉज एबल टू विन गोल्ड मेडल. आणि समजा आता एखाद्या संघानं एखाद्या खेळाडूनं जिंकलं तर इंडिया इज एबल टू विन गोल्ड मेडल. तसं आपण हे बोलतोय ते क्षमतेबद्दलच बोलतोय ना. हे वाक्य जे आहे ना, हे वाक्य हे क्षमता आहे यासाठी सांगायचं आहे. इंडिया इज एबल टू विन गोल्ड मेडल. हां, जिंकेल किंवा नाही याबद्दल नाही, पण क्षमता आहे. इंडिया इज एबल टू विन गोल्ड मेडल. भारत सुवर्णपदक मिळवू शकतं. मग परिणाम प्रत्यक्ष कसा होईल याबद्दल हे वाक्य भाष्य करत नाही. शक्यता आहे का, क्षमता आहे का, हे सांगण्यासाठी आपण एबल टूची वाक्य वापरत असतो. येतंय का लक्षात? ठीक आहे, मग थांबूया तिथंच. बाय बाय.